नमस्कार, मी समीर देशमुख संकल्प एज्युकेशनकडून आज एक नवीन गोष्ट. घाबरू नका, काही एप्रिल फूल वगैरे तुमचा मी बनवत नाही, पण संकल्प एज्युकेशनच आजपासून एक नवीन उपक्रम घेऊन येत आहे. आज आपण एक स्पेशल बॅचची अनाउन्समेंट करतोय, जी महाराष्ट्र BBA, BMS, BBM आणि BCA CET साठी आहे. तुम्ही ही न्यूज मे बी जर ऐकलीच असेल तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने बेसिकली काही दिवसांपूर्वीच एक सर्क्युलर काढलं होतं त्यांच्या CET सेलद्वारे की येणाऱ्या काळामध्ये म्हणजे इनफॅक्ट ह्याच वर्षीपासून जर का तुम्हाला BBA, BMS, BBM किंवा BCA हे कोर्सेस जर महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेसमधून करायचे असतील तर तुम्हाला कंपल्सरीली मॅन्डेटरीली ही CET द्यावी लागणार आहे. ठीक आहे, नवीन न्यूज आहे. मागच्या 4-5 दिवसांपूर्वी 5-6 दिवसांपूर्वी ही न्यूज आलेली आहे. तर याच गोष्टीसाठी आपण संकल्पद्वारे जे आहे संकल्पतर्फे आपण ही एक नवीन बॅच जी आहे ही लॉन्च करतोय. 2 महिन्याची बॅच असणार आहे. ठीक आहे, माझ्या मते ही एक्झाम तुमची समवेअर अराउंड असं पकडून चला की जूनच्या आसपास म्हणजे इलेक्शन्स नंतर ही कुठेतरी होईल. ठीक आहे, तर काय काय असणार आहे तर हे क्रॅश कोर्स असणार आहे. 2 महिन्याचा बेसिकली ह्याची कालावधी असणार आहे आणि ही बॅच जी आहे ही हिंदी आणि इंग्लिशमध्ये होणार आहे. ठीक आहे, हिंदी आणि इंग्लिशमध्ये होण्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामधून भरपूर मुलं असे आहेत की जे नॉन मराठी आहेत पण तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये राहतात आणि इकडची एक्झाम देत आहेत. इनफॅक्ट जर तुम्ही बघितलं असेल तर CETचे जे सेंटर्स आहेत हे महाराष्ट्राच्या बाहेर दिल्ली, UP, गुजरात, भरपूर बिहार, राजस्थान, MP भरपूर ठिकाणी आहेत. तर त्याच्यामुळे आपण जी बॅच लॉन्च करतोय ही 2 महिन्याची जी बॅच आहे ही इंग्लिश किंवा ज्याला आपण हिंदी आणि इंग्लिश असं म्हणू याशी होणार आहे. ठीक आहे, बॅच आपण पुढच्या सोमवारपासून म्हणजेच 8 एप्रिल 2024 आपण सुरू करणार आहोत. अप्रॉक्सिमेटली 2 महिन्याची ही बॅच आहे. बरं, या बॅचमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे? ठीक आहे, तर या बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आपले जे लेक्चर्स आहेत काय काय कुठचे सब्जेक्ट्स हे पुढे मी तुम्हाला सांगेनच. ठीक आहे, तर लाईव्ह आणि रेकॉर्डेड तुमचे लेक्चर्स असणार आहेत. तुम्हाला काही PDF नोट्स मिळणार आहेत, प्रिंटेड नोट्स मिळणार नाहीत. कोर्स बऱ्यापैकी स्वस्त आहे. ठीक आहे, PDF नोट्स मिळणार आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला फुल लेंथ कमीत कमी 10 टेस्ट सिरीजसुद्धा तुम्हाला ह्याच्यासोबत मिळणार आहेत. ठीक आहे, फीज फक्त आणि फक्त 5,000 रुपये प्लस GST आहे. ठीक आहे, मे बी नंतर तुमचे थोडेफार काही तुम्हाला डिस्काउंट कुपन ह्याच्यात मिळू शकतात. सध्या तरी 5,000 प्लस GST ह्याची आपण प्राईस ठेवलेली आहे. ठीक आहे, तुम्ही जर बघितलं तर बघा याच्यामध्ये बेसिकली महाराष्ट्र CET सेलनी अनाऊन्स केलेलं आहे की कशा टाईपचे ते प्रश्न काय काय त्याचा पोर्शन असणार आहे, काय सिलेबस असणार आहे हा त्यांनी इकडे बेसिकली अनाऊन्स केला आहे. थोडंसं आपण ह्याच्याबद्दल बघूया. बघा, टेस्ट ऑनलाईन असणार आहे, 100 मार्काची असणार आहे. ठीक आहे, ह्याची मार्किंग स्कीम त्यांनी दिलेली आहे. रिझनिंगमध्ये वर्बल आणि अरिथमेटिक म्हणजे लॉजिक आणि क्वांट ह्या दोन्ही गोष्टी ह्याच्यात आहेत. इंग्लिश लँग्वेजची तुमची टेस्ट आहे, वर्बल एबिलिटी आपली आहे आणि जनरल अवेअरनेस GK आणि करंट अफेअर्स आपण ज्याला म्हणतो, इन्क्लुडिंग क्वेश्चन्स ऑन कल्चर, करंट नॅशनल इंटरनॅशनल अफेअर्स, ट्रेड अँड कॉमर्स, स्पोर्ट्स, सायंटिफिक इन्व्हेन्शन्स अँड डिस्कवरीज, कम्प्युटर्स एटसेट्रा. ठीक आहे, कम्प्युटर नॉलेजसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये ते विचारणार आहेत. बघा, इंग्लिश लँग्वेजचे 40 क्वेश्चन्स आहेत. मेजॉरिटी क्वेश्चन्स जे आहेत हे तुम्हाला इंग्लिशचे विचारण्यात येणारे आहेत. प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क आहे. मॅक्झिमम 40 मार्क त्याच्यात आहेत. रिझनिंग जे वर्बल आणि अरिथमेटिक ज्याच्यात लॉजिक आणि मॅथ्स हे दोन्ही इन्क्लुडेड आहे हे 30 मार्क्सला आहेत. सेकंड हायेस्ट जे वेटेज आहे ते या सब्जेक्टला आहे. जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स जे आहे हे 15 मार्काला आहे आणि त्याच्यासोबत अजून एक विषय त्यांनी टाकलेला जो आहे कम्प्युटर बेसिक्स. ठीक आहे, तर हा सुद्धा 15 मार्काला आहे. असं करून टोटल ही जी आहे ही 100 मार्काची एक्झाम आहे. पहिल्यांदाच मी पुन्हा सांगतोय, BBA, BCA, BMS ह्या सगळ्या ज्या आहेत ह्याच्यासाठी पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये किंवा कुठेही याच्यासाठी एक्झाम ही पहिल्यांदाच अशी CET होते. इतर राज्यांचं मला माहीत नाही पण महाराष्ट्रामध्ये ही पहिल्यांदा होते. याच्या अगोदर जर आपण काही BBA साठी CETs बघितले असतील तर त्या CETs प्रायव्हेटवाल्या असतात. ठीक आहे, मग ती IPM असो, जिपमॅट असो, ठीक आहे, बाकी CUET असो, ह्या सगळ्या ह्या मेनली प्रायव्हेट किंवा बाकीच्या अदर कॉलेजेससाठी आहेत. महाराष्ट्रामधून ही पहिल्यांदाच होते. ठीक आहे, चला बघा त्यांनी काय म्हटलेले, मल्टिपल चॉईस क्वेश्चन नॅचरली CET आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे. ठीक आहे, ऑनलाईन आहे, MCQs मध्येच असणार आहे. ठीक आहे, ड्युरेशन त्यांनी 1.5 तास दिलेला आहे, 90 मिनिट्स दिलेला आहे.
ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त त्यांनी काय सांगितलेलं आहे की मोड ऑफ एक्झामिनेशन ही ऑनलाईन असणार आहे, मीडियम ऑफ CET ही मात्र इंग्लिश असणार आहे. ही बाकी तुम्ही मराठी, हिंदी किंवा बाकी कुठच्याही रिजनल लँग्वेजेसमध्ये ही नसणार आहे. तुमच्या वर्णॅक्युलर महाराष्ट्रातल्या मराठीमध्ये सुद्धा ही होणार नाही, प्युअरली फक्त आणि फक्त इंग्लिशमध्ये ही होणार आहे. ठीक आहे. बघा मागच्या काही दिवसांमध्ये काही वेगवेगळ्या न्यूजपेपर्समध्ये सुद्धा ह्याच्या बद्दल आलं होतं की CET जी आहे ही मॅन्डेटरी त्यांनी BCA BBA ॲडमिशनसाठी केलेली आहे. BBA मॅक्झिमम महाराष्ट्रात जर आपण बघितलं तर मुंबई सोडून बऱ्याचशा ठिकाणी, मग तो मराठवाडा रिजन झाला, विदर्भ झाला, कोकण झाला, पुणे रिजन झाला, नॉर्थ महाराष्ट्र, खानदेश झाला, ठीक आहे, ह्या सगळीकडे BMSच्या ऐवजी BBA हा कोर्स आहे. मुंबईमध्ये तुम्हाला BMS आणि BBA हे दोन्ही बघायला मिळेल. ठीक आहे. तर ह्या कोर्सेससाठी AICTE अप्रूव्ड जे कॉलेजेस आहेत, इनफॅक्ट नॉन AICTE अप्रूव्ड कॉलेजेससुद्धा भरपूर असे आहेत जे म्हणतात की आम्ही ही गव्हर्नमेंटची जी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जी CET आहे ह्याच्याच थ्रू आम्ही ॲडमिशन घेणार आहोत. ठीक आहे. तर तुम्हाला ॲडमिशनसाठी डेफिनेटली हे बघा, इंडियन एक्सप्रेसची ही न्यूज आहे आणि टाइम्स ऑफ इंडियामध्ये सुद्धा ह्या सिमिलर न्यूज आलेल्या आहेत. तुम्ही नंतर गुगलवरती चेक करू शकता. बघा आता कुठे कुठे तुम्हाला हे उपयोगाला येणार आहे. तर बघा खूप ठिकाणी भरपूर BBA आणि BMSचे खूप वेगवेगळे कॉलेजेस आहेत. तर NMIMS मुंबईमधलं खूप फेमस कॉलेज आहे. नरसी मुंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज जे आहे, ठीक आहे, विलेपार्ले जुहू वेस्ट साईडला ते आहे. ठीक आहे. त्याच्यात आहे सिडनहॅम जे कॉलेज आहे इकॉनॉमिक्स आणि कॉमर्सचं, त्याच्यातमध्ये सुद्धा जी आहे ही CET बेसिकली मॅन्डेटरी त्यांनी केलेली आहे. तर CETच्या थ्रूच हे ॲडमिशन्स घेणार आहेत. BBA BMS या ठिकाणीचं खूप फेमस आहेत. ठीक आहे. बघा इतर झेवियर्स आहे, झेवियर्सने सुद्धा जस्ट अनाऊन्स केलेलं आहे की ते सुद्धा ॲडमिशन जे आहे हे याच्या थ्रूच घेणार आहेत. HR आहे, HR कॉमर्स कॉलेज आहे, KJ सोमय्या आहे. सिम्बायसिस स्वतः मात्र जे आहे स्वतःची वेगळी एक्झाम SET नावाने जी आहे, सिम्बायसिस एंट्रन्स टेस्ट जी आहे ही BBAसाठी त्यांची स्वतःची घेते, पण तरीसुद्धा पोर्शन बराच सिमिलर आहे. जर तुम्ही ह्याचा अभ्यास केला तर तुम्हाला इझिली ती सुद्धा तुम्ही परीक्षा जी आहे ही देऊ शकता. बघा सिम्बायसिस सेंटर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आहे. BMCC पुण्यातलं खूप फेमस कॉलेज आहे. ठीक आहे. बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स जे आहे पुण्यामध्ये, इनफॅक्ट पुणे रिजन किंवा ह्या रिजनमध्ये जे आहे हे नंबर 1 मानलं जातं. आमच्या वेळेस म्हणजे मी जेव्हा ग्रॅज्युएशनला होतो तेव्हा भरपूर मार्क्स लागायचे. जर तुम्हाला 12थमध्ये कुठे 98 वगैरे जरी असतील, 97 95 असतील, तरीसुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये ॲडमिशन मिळायची नाही. तुम्हाला खूप जास्त मार्क्स जे आहेत हे तुम्हाला त्याच्यात बेसिकली घ्यावे लागायचे. आता बघा 12वीचं कुठेही इकडे इम्पॉर्टन्स नाही आहे. ठीक आहे. तुम्हाला प्युअरली जे आहे हे CETच्या बेसिसवरच ॲडमिशन आता मिळणार आहे. 12थचे मार्क्स जे आहेत हे आता इथे मॅटर करणार नाही आहेत. ठीक आहे. मिठीबाई कॉलेज मुंबईचं अगेन फेमस आहे. बरेचसे बॉलिवूड ॲक्टर्स जे आहेत मिठीबाई कॉलेजमधून पासआउट झालेले आहेत. ठीक आहे. SIES कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स आहे. ठीक आहे. आणि DG रुपारेल कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स आहेत. हे सगळे बेसिकली थोडेफार जे आहेत बरेचसे ह्याच्यातले काही प्रायव्हेट आहेत, काही गव्हर्नमेंट ग्रांट एडेड कॉलेजेस आहेत. तर बरेचसे ह्याच्यातले जे आहेत आपल्याला येणाऱ्या काळात अजून समजेल, जसं जसं आपण पुढे जाऊ काही दिवसांनी आपल्याला समजेल की अजून जास्त फेमस कॉलेजेस जे आहेत हे या लिस्टमध्ये, हे यादीमध्ये ॲड होणार आहेत. ठीक आहे. बघा जर का तुम्ही हा कोर्स घेतला तर अजून बेसिकली तुम्हाला कुठे फायदा होईल. बघा जर का तुम्ही हा कोर्स घेतला आणि जर BBA किंवा BMS किंवा असे तुम्ही कोर्सेस जर करत आहात तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ही एक्झाम जी आहे ही IP मॅट इंदोर, ठीक आहे, IIM इंदोर जे खूप फेमस कॉलेज आहे, वन ऑफ द IIMs टॉप IIMs मधलं एक आहे, याच्यामध्ये जरी तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला त्यांची IP मॅट नावाची एक्झाम ती आहे ती द्यावी लागते. ठीक आहे. तर त्याचाही पोर्शन सिमिलर आहे, तेच वर्बल एबिलिटी, लॉजिक, GK सगळ्यांमध्ये आहे. IP मॅट इंदोर आहे, त्याचंही नाव IP मॅट आहे, तेही IIMचंच आहे. IP मॅट इंदोर जे आहे, IP मॅट रोहतक जे आहे, रोहतक आपली स्वतःची वेगळी IP मॅट एक घेतं. नंतर एक जिपमॅट नावाची होते. ठीक आहे. तर जिपमॅटमध्ये बेसिकली IIM जम्मू आणि IIM बोधगया जे आहेत हे दोन्ही त्याच्यामध्ये कॉलेजेस येतात. ठीक आहे. याचाही पोर्शन IP मॅट इंदोरपेक्षा थोडासा सिम्पल ह्याचा असा पोर्शन आहे. ठीक आहे. जिपमॅटचा पोर्शन थोडासा सिम्पल आहे. ठीक आहे. सिमिलर सब्जेक्ट्स आहेत. तुम्ही जे BBA BCA BMS BMMच्या CETसाठी जो अभ्यास करणार आहात हाच अभ्यास तुम्हाला इथे सुद्धा आहे.
ठीक आहे. CUET माहितीच असेल, खूप फेमस आहे, मागच्या 2-3 वर्षांपूर्वी आलेला आहे. सेंट्रल युनिव्हर्सिटीज एंट्रन्स टेस्ट. दिल्ली युनिव्हर्सिटी, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी, JNU, JMI, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, ह्या सगळ्यांमध्ये जर का तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला CUET द्यावीच लागते. मग तुम्हाला BCom करायचं आहे किंवा BA करायचं आहे किंवा BBA करायचं आहे किंवा इवन जर तुम्हाला लॉ करायचं असेल तिथून दिल्ली युनिव्हर्सिटीमधून किंवा BHUमधून, तर तुम्हाला CUET ही एक्झाम कंपल्सरीली द्यावी लागते. 12वीच्या मार्कांवर आता कुठेच ॲडमिशन होत नाही. ठीक आहे, ओके. नंतर त्याच्यानंतर एक खूप फेमस अगेन NMIMS, जे की SVKM सोसायटी जी आहे त्यांचं खूप फेमस कॉलेज आहे, त्यांची NPAT नावाची एक्झाम होते. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आपण जो इकडे ह्या कोर्समध्ये जे शिकवणार आहोत ह्याचा उपयोग तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा होणार आहे. याच्या व्यतिरिक्त जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की SET किंवा सिम्बायसिस एंट्रन्स टेस्टची जी BBA सिम्बायसिसची आहे ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला, कारण की सिमिलर पोर्शन आहे, सिमिलर सिलेबस आहे, सेम टाईपचे तुम्हाला त्याच्यामध्ये सब्जेक्ट्स दिसायला मिळतील. 19-20 ज्याला आपण म्हणतो, थोडंफार इकडे तिकडे असू शकतं पण मेजॉरिटीली सिमिलर 95 to 99% ह्या सगळ्यांचं पोर्शन जे आहे हे सिमिलर आहे. IP मॅट इंदोरचं नॅचरली थोडंसं वेगळं आहे. मॅथमॅटिक्स, अप्लाइड मॅथमॅटिक्सचा पार्ट त्याच्यामध्ये थोडासा जास्त आहे. आणि AIMA UGAT ज्याला म्हणतो, तर ही सुद्धा एक फेमस एक्झाम आहे, ही तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, बस आज मला याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवायचा होता. आय होप तुम्ही लवकरात लवकर जे आहे याच्यासाठी रजिस्टर करा. मला माहिती आहे आपला बराचसा क्राऊड असा आहे ज्यांचं ऑलरेडी ग्रॅज्युएशन झालेलं आहे, पण आज हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच नाही तर तुमचे जे लहान भाऊ किंवा बहीण किंवा फ्रेंड्स जे असतील तुमच्या आजूबाजूचे, या मुलांसाठी मी बेसिकली हा व्हिडिओ बनवत आहे. तर कृपया हा व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर करा आणि त्यांना अवेअर करा की काय चेंजेस BBAच्या ॲडमिशनमध्ये झालेले आहेत. थँक्यू एव्हरीवन. गुड बाय, गुड नाईट.